विकी कोळीकर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीचं पहिलं षटक स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. मनोज आणि विकी मनोज आणि उमेश ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रानंतर थोडंसं आपण जर पाहिलं तर लंच ब्रेक घेतला, त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. अजून 7 सामने या संपूर्ण स्पर्धेमधील शिल्लक आहे. दुपारचे 2:04 झाले. चला घाई करा. पहिल्याच बॉल, पहिल्या बॉलवरती खूप चांगला स्ट्रोक गॅप मधून डीप कव्हरला त्या ठिकाणी फटका खेळलाय. मनोजच्या बॅट मधून आले ते एक सिंगल नंतर खातं उघडलं गेले आपल्या टीम नेत्रा सुपरस्टार या संघाचं. आयकॉनिक खेळाडू उमेश कोळीकर आपल्याला पाहायला मिळते, ज्याने अनेक वर्ष कल्याण आंबवली परिसरामध्ये आपल्या नावाचा डंका गाजवला. अनेक वर्ष पाटण तालुक्यामध्ये अनेक लीग स्पर्धेमध्ये एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याने ख्याती मिळवले असा बॅटर स्ट्रायकर इनला उमेश कोळीकर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल इथे केलाय. एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला. पहिला बॉल उमेश यांच्यासाठी डॉट बॉल आलाय. समोरच्या दिशेत फटका खेळायचा होता, अगदी फुलटॉस बॉल, परंतु त्याच्यावरती थोडीशी दिशा इथं आपल्याला जर पाहिलं तर कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीचा फटका आपल्याला उमेश कोळीकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे लाईन थोडीशी मिस, लेगस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंच रोशनजी कुंभार यांचा इशारा आलाय. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 धावा. 2 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. या वेळेस जागेवरून खडे लगावलाय. विकी कोळीकरला दाखवले आसमान. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय उमेश कोळीकरच्या बॅट मधून. KPL ब्रँडेड षटकार. अगदी याच कामासाठी मात्र उमेश कोळीकरची ओळख आहे आणि आपल्या नावाचा परिचय करून देत असताना आज कोळीकरवाडी प्रीमियर लीग मध्ये षटकार ठोकलाय. यावेळेस खोला टाकलेला बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. एक तेरी तो एक मेरी. एक उमेश कोळीकर तर दुसरा आपल्याला पाहायला मिळेल विकी कोळीकर. लगेचच दुसऱ्या बॉल वरती अगदी कॅच देण्यास भाग पाडलं. या बॉल वरती क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली, कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि खूप चांगली झेल इथे टिपली ती उमेश कोळीकरचे. एका षटकारानंतर मात्र हा फलंदाज माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 वरती 1 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग विकी कोळीकरची. एक षटकार जरूर खाल्ला, परंतु महत्वाची विकेट आपल्या टीमला ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली विकी कोळीकरने. एक हार्ड हिटर बॅटर उमेश कोळीकरला डगआउट मध्ये पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने मात्र यष्टींच्या दिशेला वेग घेतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भराडी माता प्रतिष्ठान या टीमचा एक सुपर डुपर खेळाडू विकी कोळीकर चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 8 रन स्कोरबोर्ड वरती. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. बॅकफुटला गेले, जागा बनवले, खूप चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलचा पाठमोरा करेल, परंतु बॉल चालला घोषंकित क्षेत्रामध्ये, जिथे मिळेल फक्त एक सिंगलच्या साहाय्याने ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा 1 गडी बाद अशी अवस्था नेत्रा सुपरस्टार या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
चला ओव्हर नंबर 2 मध्ये विक्रम आला गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये विकी कोळीकरने आपलं काम तमाम केलंय. आता विक्रम गोलंदाजीवरती कशा प्रकारे कामगिरी करतोय. स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मनोज जो आघाडीला आलाय उमेश कोळीकर सोबत. पहिला बॉल इथे बाईच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर स्वरूपातील ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धाव संख्या 9 या आकड्यावरती 10 या आकड्यावरती. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. अगदी बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावरती लागले गेले. संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती. पहिला बॉल विक्रम यांचा खूप चांगला राहिलाय. या वेस्पा वाईड बॉल आणखीन एक एक्स्ट्रा रन. धाव संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या वेस्पा आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विक्रमच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती जर पाहिलं तर एक व्हेरिएशन वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचा पहिला बॉल वेगवान होता. या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली. या बॉलवरती जर पाहिलं तर फिंगर रोल केले. चांगली गोलंदाजी चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस अप्रतिम एक आगळी वेगळी शैली गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते मिस्टर विक्रम यांची. डॉट बॉल आलाय 11 वरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र यशस्वी केला. इथे पहा कॅच वरती जाणं गरजेचं होतं परंतु एकच सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती. खूप चांगलं पंचांचं पॅनल या संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली पंचांची भूमिका. या वेळेस पहा या बॉलवरती देखील बॅटची आतली कडा आणि बॉल चाल डिक्लेअर झोनमध्ये जिथे मिळेल फक्त एक सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. या बॉलवरती पहा काय घडलं जात आहे. बॅटचा टॉपेज आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये जिथे एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 14 या आकड्यावरती. 7.00 ची सरासरी. 14 धावा. पहिल्या षटकामध्ये उमेश कोळीकर बाद झाला. पहिल्या षटकामध्ये विकी कोळीकर यांनी 9 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये फक्त 5 धावा देत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विक्रम यांची. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा कोळीकरवाडी प्रीमियर लीग या दमदार स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी प्रत्येक खेळाडूला जेवणाची उत्तमरित्या सोय, त्यानंतर पाण्याची खूप चांगली व्यवस्था आणि खास करून जर पाहिलं तर आपल्या गावची क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीम मेंबर खूप मेहनत घेत आहेत. गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये मनोज आलाय. मयूर आलाय. यावेळेस पहा मयूरच्या पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय आणि फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज बाद झालाय. नेत्रा सुपरस्टार विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते शिवप्रताप फायटर. चांगली कामगिरी. फलंदाजी ती मनोज बाद झाला. आता नवीन फलंदाज या टीमचा कॅप्टन, या टीमचा एक प्रमुख खेळाडू, या टीमचा नेता, या टीमचा सरसेनापती ऋषी कोळीकर मैदानाच्या आतमध्ये. डिक्लेअर स्वरूपाची धाव आले. हार्दिक पांड्याचा एक जबरी फॅन आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथून पुढे मात्र पांड्यासारखी इनिंग इथे करावी लागेल ऋषीला. आणि ऋषीने आल्या चांगला स्ट्रोक परंतु उंची जास्त लांबी कमी. ताकद कुठेतरी कमी पडले ऋषीचे.
प्रेमने मात्र पकडले कडक कॅच आणि फलंदाज मात्र ऋषी बाद झालाय. ऋषीला मात्र इथे विश्रांती दिली कारण की कडाक्याचं ऊन आणि ऋषीला कुठेतरी हा चटका लागू नये याची काळजी मात्र उत्तम प्रकारे घेतली ती टीम शिवप्रताप फायटर या संघानं. आणि अगदी स्वस्तामध्ये फक्त एकच धाव आपल्या खात्यावरती लावत ऋषी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मंगेश दाखल झालाय. नेत्रा सुपरस्टार विरुद्ध शिवप्रताप फायटर. बॅकफुटला गेले आणि कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आलाय. मंगेशच्या प्रत्येक षटकारासाठी प्रवीण यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. एक धाव आले प्रवीण यांच्याकडून मात्र कॅश प्राइज लावलं गेले. मंगेश यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज. आज कोण कोणाचा भाऊ असेल, कोण कोणाचा मित्र असेल, कोण कोणाचा जिगरी यार असेल. अनेक वेळा एक गाव आकाराकडून खेळत असताना मला जर बॅटिंग भेटली तर मी मात्र षटकार चौकार मारेन, मला जर बॅटिंग भेटली तर मी माझ्या कोळेकरवाडी संघाला विजय प्राप्त करून देईल, अशा चर्चा भरपूर प्रमाणामध्ये केल्या जायच्या. परंतु आज इथे या प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी मिळते आणि कोण हिरो आणि कोण झिरो हे मात्र आपल्याला खेळपट्टीच्या आतमध्ये या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर मयूर यांनी खूप चांगली गोलंदाजी, 17 रन धावफलकावरती. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक नेत्रा सुपरस्टार या संघाला. इथून पुढे मात्र या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये षटकार चौकार मारावे लागतील. एक फायटिंग स्कोर, एक तगडा स्कोर निर्माण करावा लागेल कारण की 17 धावा आत्तापर्यंत जर पाहिलं तर या खेळपट्टीचा विचार केला तर याच मैदानावरती 59 धावा कुठल्या गेल्या सकाळच्या सत्रामध्ये टीम भराडी माता प्रतिष्ठान या संघाकडून. त्यामुळेच की काय कुठेतरी या प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 17 रन. आता शेवटचं षटक गोलंदाजीवरती गोलंदाज रोशन आलेत. रोशन आहे ना. पहिला बॉल रोशन यांचा खराब आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. अतिरिक्त धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. आतापर्यंतच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये रोशन आलेत. यावेळेस या बॉलला सोडून दिलं. आणखीन एक खराब लाईन. वाईट बॉलचा इशारा. 19 धावा धावफलकावरती. धावा येणं गरजेचं आहे, धावा धावफलकावरती लागणं गरजेचं आहे आणि या अतिरिक्त धावा देखील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी खूप संजीवनी देणारे आपल्याला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. 1 धाव आले. दुसरीचा वेगाने प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. दोन धावा आल्या. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. यावेळेस बॅटिंग करत असताना रोहितच्या बॅटमधून बॉल त्याला घोषंकित क्षेत्रामध्ये. पाहता इथून पुढे फक्त 4 बॉल शिल्लक आहेत आणि आमचे संकेत याने बक्षीस लावलं. रोहितच्या प्रत्येक षटकाराला वडापाव. रोहितच्या प्रत्येक रोहित बोलतोय ते माझा वडापाव झाला आणि तू माझ्यावरती वडापाव लावतोय. कारण की उन्हामध्ये इतक्या गरमीमध्ये क्रिकेट खेळणं अगदी वडापावपेक्षा गरम आता रोहित झालाय आणि त्याच्यावरती मात्र बक्षीस लावलंय वडापाव. एखादं कोल्ड्रिंक लावलं असतं तरी देखील चाललं असतं या गरमीमध्ये, परंतु रोहितचाच इथे वडापाव झालाय. रोहित बाद झालाय. साहिलने मात्र जेल टिपली आणि फलंदाज बाद झालाय. रोहित वडापाव खाण्याची भरपूर घाई
रोहितला काय आवडतं तर रोहितला वडापाव. जसं वडापावचं नाव घेतलं रोहित म्हटलं बॅटिंग करण्यापेक्षा आपण डगआउटमध्ये गेलेलं चांगलं. आणि त्याचमुळे की काय आता रोहित बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्जुन, या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे ताकद आहे, परंतु आता या ताकदीचा वापर झाला पाहिजे. चला नवीन बॅट्समन स्ट्राईकवरती या. क्रिकेटचे बदललेले नियम काय सांगतात तर क्रिकेटचे बदललेले नियम सांगतात की ज्या एंडला फलंदाज बाद झालाय त्याच एंडला नवीन फलंदाज येणार. आणि अर्जुन आलेत. तीन बॉलवरती 3 षटकार जर मारले तर संकेत यांच्याकडून खास करून शाही मेजबाने अर्जुन यांच्यासाठी जय मल्हार हॉटेलवरती मात्र जय मल्हार स्पेशल चिकन थाळी आपल्याला पाहायला मिळेल संकेत यांच्याकडून. संकेत यांना पण माहिती आहे की आता बॉल कमी शिल्लक राहिलेत आणि याच्यावरती बक्षीस लावताना असं लावायचं की आपलं नुकसान झालं नाही पाहिजे. आणि तोच प्रयत्न सातत्याने संकेत यांच्या माध्यमातून. या अगोदर रोहितवरती प्राईज लावलं, रोहित बाद झाला, व्हाईट बॉलचा इशारा. आणि प्रतिस्पर्धी जो संघ बॅटिंग करतो त्यांचा आत्मविश्वास या बक्षिसाने कुठेतरी कमी होतोय की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, धावसंख्या 23 या आकड्यावरती. यावेळेस पहा संकेत यांचं बक्षीस आता जय मल्हार थाळीच होती परंतु थोडक्यात वाचले. एक धाव आले. एकच डिक्लेअर स्वरूपाची धाव. पहा अर्जुन यांच्यासाठी या 2 बॉलमध्ये 1 षटकार जरी मारला 24 धावा. यावेळेस पहा डॉट बॉल आलाय. संकेत यांच्या पैशाला काही यश नाहीये त्यामुळे अगदी सकाळी जे खिशामध्ये पैसे ठेवलेत ते पुजून ठेवलेत आणि मोबाईल देखील गुगल पे फोन पेला पासवर्ड टाकत असताना तो देखील देवाचं नाव घेऊन टाकलाय. त्यामुळे पैसा काही जात नाही. पहा डॉट बॉल आलाय आणि पहिले इनिंगचा खेळ झालाय समाप्त. नेत्रा सुपरस्टार या संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 24 धावा केल्या आणि येणाऱ्या शिवप्रताप फायटर या संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 24 धावा केल्या. 25 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम नेत्रा सुपरस्टार या संघाला. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. आता ज्या संघाला आम्ही कॉल देऊ त्याने लगेचच या नाणेफेकीसाठी, कारण की वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. चला या भराडी माता प्रतिष्ठान आणि डायनामिक सैराट पॅन्थर्स आपण टॉससाठी या. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे कारण की दुपारी आपण लंच ब्रेक घेतला होता त्यामुळे वेळ भरपूर कमी आहे. चला या भराडी माता प्रतिष्ठान आणि डायनामिक सैराट पॅन्थर्स. पण नवनाथजी कोळीकर यांच्याकडून एक कॅश प्राइज आले. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये जर कोणी मारले तर मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सुनील महाडिक साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सुनीलजी महाडिक साहेबांना KPL 2025 एक किचन देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहेत. चला टॉससाठी या. आम्ही पुन्हा एकदा शेवटचा कॉल देतोय. भराडी माता प्रतिष्ठान आणि डायनामिक सैराट पॅन्थर्स. जर तुम्ही या इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर जर आला नाही तर 1 षटक मात्र तुमचं कमी केलं जाईल याची नोंद घ्या, कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. भराडी माता प्रतिष्ठान या. टीम भराडी माता प्रतिष्ठान या. चला दोन्ही टीम जर उपस्थित राहिला नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या मॅच मधील 1 षटक कमी केले जाईल याची नोंद घ्या.
25 धावांची गरज जिंकण्यासाठी. लो स्कोरर मॅचेस. चला विकी आणि मयूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी ऋषी आलाय. एक तेज तरार गोलंदाज. अगदी कमी कालावधीमध्ये पाटण तालुक्यामध्ये बहुचर्चित असणारा खेळाडू म्हणजे ऋषी कोळीकर आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वेळा जर पाहिलं तर ऋषी कोळीकर यांनी दांडीगोल केलेल्या व्हिडिओ देखील आपण पाहिले असतील. अनेक अनुभवाने आज जर पाहिलं तर कमी कालावधीमध्ये क्रिकेटच्या खेळानं ऋषी कोळीकर यांना भरपूर ओळख निर्माण करून दिली. परत आता संघ जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना फारशा धावा झालेल्या नाहीयेत. 25 धावांचं टार्गेट. टीम भराडी माता प्रतिष्ठान हा संघ इथे टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय मात्र पेंडिंग ठेवलाय. पहिल्या बॉलवरती आले एक सिंगल. 24 बॉल मध्ये 25 धावांची गरज. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी इथे ऋषी कोळीकर वरती दिले. स्ट्रायकर इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूर. फुलटॉस बॉल. त्यावरती मात्र पहा काय घडलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण घडलेलं आहे. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट बॉल आलाय. 25 धावांची गरज असताना एक डॉट बॉल आणि इथून पुढे मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला शिवप्रताप फायटर या संघाला. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक परंतु कॅच मात्र इथे ड्रॉप होताना हाताला चटका देत एक धाव इथे पूर्ण केली जाते. ऋषी कोळीकरने गोलंदाजी करत असताना ज्या क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी कव्हर पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा धाव फलकावरती. आतापर्यंत चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ऋषी कोळीकरची. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. आता विकी कोळीकर स्ट्रायकर एडला. यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. विकी कोळीकरला माहिती आहे की ऋषी कोळीकरच्या गोलंदाजीवरती थोडस संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. परंतु विकीकडे आक्रमकता आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही आक्रमकता दाखवली नाही, एखादी विकेट आली तर मात्र जी अवस्था शिवप्रताप फायटर या संघाची झाली तीच अवस्था मात्र तुमची देखील होईल. हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल का? यावेळेस पहा फटका फसलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड. फलंदाज विकी कोळीकर बाद झालाय. मी अगोदरच म्हटलं होतं की जास्त सांभाळून जर खेळाल तर मात्र तुम्हाला विकेट गमवावी लागेल. विकीचा प्रयत्न हाच राहिला की ऋषीच्या गोलंदाजीवरती थोडस संयम दाखवायचा, परंतु ऋषीने काटा काढलाय आणि काटा काढल्याशिवाय, काटा रुतल्याशिवाय वाटा निर्माण होत नाहीत हे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथे ऋषीने गोलंदाजी करत असताना महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झाला समाप्त आणि फक्त 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा फुलटॉस बॉल. फटका फसलाय. बॉल चालला गोशंकित क्षेत्रामध्ये जिथे एक सिंगल आले. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय.
पहिल्या षटकानंतर ऋषीने मात्र चांगलं षटक हाताळलंय. एक विकेट प्राप्त करत फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. कोळेकरवाडीचा पांड्या ज्या खेळाडूला म्हटलं जातं तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय रोहित पाटील साहेब मोरिया प्रतिष्ठान विटाबाचे अध्यक्ष रोहित पाटील साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. साहेबांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. रोहित पाटील मोरिया प्रतिष्ठान विटाव्याचे अध्यक्ष गोलंदाजीसाठी प्रतीक आलाय. 21 धावांची अजून देखील गरज आहे. येणारे 18 बॉल. यावेळेस फटका फसला. ही कॅच होणार का? परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. आता 17 बॉल आणि 20 धावांची गरज. विकी कोळेकर बाद झालाय. आता मात्र मयूर आणि सूरजला इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल. मोरिया प्रतिष्ठान विटाव्याचे अध्यक्ष सन्माननीय रोहित दादा पाटील यांचं शुभागमन आज कोळेकरवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावफलकावरती लागली जाते. अजय कोळेकर यांच्याकडून सूरज कोळेकरच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. कोळेकरवाडी प्रीमियर लीगचं मार्केट किती वाढलंय, कारण की इथे सलग 3 षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि आता एका षटकाराला 1000 रुपयाचे कॅश प्राइज. अजय कोळेकर च्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय रोहित पाटील मोरिया प्रतिष्ठान विटाबाचे अध्यक्ष आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आज दाखल झालाय. त्यांचं करूयात आपण कोळेकरवाडी प्रीमियर लीग या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. 7 रन धावफलकावरती. यावेळेस बॅकफुटला जात असताना चांगला फटका केला. 1 रन आले. सिंगल डबल या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. टीम शिवप्रताप फायटर या संघाकडून प्रतीकशी ऋषीने 4 धावा खर्च केल्या. प्रतीक देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावरती. फसलेली आता मात्र जर पाहिलं तर शिवप्रताप फायटर साठी ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि फसलेली मॅच मात्र आता पुन्हा एकदा हसवली. ऋषीने चांगली सुरुवात केली. गोलंदाजी करत असताना फक्त 4 रन खर्च केल्या. आता प्रत्येकने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. आता येणाऱ्या काळामध्ये याच 25 धावा दबाव निर्माण करू शकतात. टीम नेत्रा सुपरस्टार या टीम वरती. ऑनसाइडला चांगला स्ट्रोक केलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उमेश कोळेकर. 1 सिंगल आले. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती 9 धावा. पण मॅच आता होती कुठे, मॅच आली कुठे, कारण की 24 बॉल 25 समीकरण आता मात्र अवघड येऊन ठेपलंय. जिथे 24 बॉल 25 होतं आता मात्र तिथेच 12 बॉल आणि 16 धावांची गरज. आणि पाणी सौजन्य आम्हाला केलेलं आहे ते अजिंक्यतारा वॉटर सप्लायचे सर्व अक्षय अद्रक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला पाणी सौजन्य पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आज जर पाहिलं तर जल हे तो कल आहे. पाणी हे जीवन असं म्हटलं जातं आणि जगात सर्वश्रेष्ठ दान काय असेल तर ते पाणी. आणि आज मात्र या पाण्याचं सौजन्य आम्हाला दिलेलं आहे ते अक्षय अद्रक साहेब अजिंक्यतारा वॉटर सप्लायर. 3रं षटक गोलंदाजीवरती उमेश आलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल. वेगाचा बादशाह तेज तरार गोलंदाज. 10 रन धावफलकावरती. आता 12 मध्ये 15 करायचे आहेत. 12 बॉल 15. क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे सेफ टार्गेट नसतं आणि क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नसतं.
आणि क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला तर लो स्कोरर मॅचेस या नेहमी निर्णायक क्षणाला पोहोचलेल्या आहेत. बॅटची एज आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. आता 11ला 14ची गरज. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न डायरेक्ट हिट परंतु 2 धावा कंप्लीट. एक धाव आले. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषीच आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. धावा कमी असल्या तरी देखील संघर्ष खूप महत्वाचा असतो. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. इथे संघर्ष आपल्याला पाहायला मिळते. टीम शिवप्रताप फायटर या संघाचा परंतु आता फलंदाज संघर्ष करायला सुरुवात करतोय. बॉल निघून चाललाय. बंदुकीतून ज्या पद्धतीनं गोळी निघते त्याच वेगाने मात्र फटका केलाय. उमेश कोळेकर यांच्या गोलंदाजीवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि आलाय तो चौकार. चौकारानंतर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. आता 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. 25 धावांचं समीकरण असताना आतापर्यंत 2.4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा. आता 8 बॉल आणि 7 धावांची गरज. 8 चेंडू 7. यावेळेस पहा वेगवान चेंडू. इथे पहा रनआउटची संधी आणि पहा काय घडलं जात आहे. डॉट बॉल आलाय. दोन्ही फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. आय कॉन्टॅक्ट नव्हता आणि त्यामुळे मात्र या बॉलवरती कोणती धाव घेता आलेली नाहीये दोन्ही बॅटर्सना. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. यावेळेस पहा मिस्टरमिक दर्जाचा स्ट्रोक. स्वतःच्या फलतरूमध्ये मात्र ही कॅच इम्पॉर्टंट असेल. कॅच पकडली आणि फलंदाज झाला बाद. आता 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. पण मी अगोदरच म्हटलं होतं की कमी धावसंख्येच्या मॅचेस या निर्णायक क्षणाला पोहोचतात आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना वाटलं होतं 24 बॉल 25 धावा हे टार्गेट मात्र नेत्रा सुपरस्टार अगदी 2 ते 3 षटकामध्ये कंप्लीट करेल. परंतु या 25 धावा देखील काढताना घाम फुटलाय नेत्रा सुपरस्टार या संघाला. पण आयुष्यामध्ये संघर्ष खूप महत्वाचा असतो आणि ज्याच्या वाट्याला संघर्ष नाही त्यांच्या वाट्याला मात्र यश नक्कीच नाही. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण करूयात या ठिकाणी स्वागत सन्मान. या मुख्य अतिथी कक्षामध्ये मोरिया प्रतिष्ठान विटाबाचे अध्यक्ष रोहित फुटाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान कोळेकरवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. या षटकानंतर त्यांच्या समेत त्यांचे सर्व सहकारी त्यांचा देखील स्वागत सन्मान आपण करणार आहोत. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. डिक्लेअर स्वरूपाची सिंगल धाव. आता 5 मध्ये 6 ची गरज. ऋषी सांगतोय वांदा नाही. आता 5 बॉल मध्ये 6 ची गरज. 1-2 डॉट बॉल या मॅच मध्ये आता गरजेचे आहेत ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवप्रताप फायटर या संघाला. 5 चेंडू आणि 6 रनची आवश्यकता. यावेळेस पहा बॅटची कडा आणि फलंदाज इथे बाद झालाय. महत्वाच्या क्षणाला मात्र फलंदाज माघारी परतलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे रोहितने मात्र कॅच टिपली आहे. फलंदाज बाद झालाय. आता 4 बॉल 6 रनची अजून देखील गरज आहे. चला पाणी द्या. विनंती असेल पाणी द्या.
19 धावा. 6 रनची अजून देखील गरज. पुन्हा एकदा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. कॅच खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, ही कॅच मात्र ही मॅच ठरवेल का? कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. ऋषी कोळेकरने हात मात्र आता कपाळाला लावलेत, कारण की इथून पुढे जर ही मॅच बदलली, जर मॅच फलंदाजी करणारा संघ जिंकला तर याचं कारण, याचं खापर मात्र क्षेत्ररक्षक रोशनच्या डोक्यावरती फोडलं जाईल. बॅटिंग झाली नाही, बॉलिंग मध्ये ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचवली होती, परंतु रोशनने काय केलंय? रोशनने कॅच सोडले. रोशनच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. ये तो चलता रहता है. 4 रनची अजून देखील गरज. 3 बॉल मध्ये फुलटॉस बॉल. पा काय घडलं जात आहे? ओहो माय गॉड, गरज नसताना केलेली फेकी आणि पंचांचा इशारा. नो बॉल आणि +2 धावा. आता फक्त एका धावेची गरज आहे. अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावा वाचवायच्या होत्या, रोशनने कॅच सोडली आणि त्याच्यानंतर ही फसलेली ही मॅच. डॉट बॉल आलाय. फ्रीडच्या बॉलवरती मात्र डॉट बॉल आला. आता 2 बॉल आणि एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या KPL चा नियम आहे. ऋषीने मात्र सुरुवात चांगली करून दिली होती. 4 धावांचं षटक हाताळलं होतं. या संघाचा कर्णधार म्हणून जी जबाबदारी ऋषीने पार पाडणं गरजेचं होतं ती मात्र पार पाडली होते. यावेळेस फटका फसलाय की काय, परंतु बॉल सीमारेषा पार निघून चालाय. चौकार आलाय आणि सामना मात्र इथे जिंकलाय टीम नेत्रा सुपरस्टार या संघाच्या सुपरस्टार खेळाडूने. अभिनंदन, वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. मयूरला दिला जातो हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. ज्याने 3 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या, तो मयूर ठरलाय या मॅचचा हिरो.